सियावर रामचंद्र की जय. तिकडे युद्धाला तोंड फुटलंय आणि एक एक वीर एकेका महाभयंकर वीराच्या सोबत लढू लागलाय. ज्या इंद्रजिताला आपला पराभव होणं शक्यच नाही वाटत होतं, त्याला अंगदाने इंद्रजिताच्याच गदेने त्याचा रथ, सारथी आणि घोडे संपवले. तिकडे संपातीने, महावीर संपातीने प्रजंगासोबत युद्ध करताना अक्षरशः झाडाचा मारा करून प्रजंग नावाच्या महाभयंकर राक्षसाला संपवलंय. आणि त्याच मैदानावर जंबुमाली नावाचा एक राक्षसवीर हनुमानाशी भिडलाय. भिडलाय कोणाशी? हनुमानाशी. काय होईल जंबुमालीची अवस्था वेगळ्या कोणी सांगण्याची गरज आहे? मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या हनुमानाशी हा बुद्धिभ्रष्ट जंबुमाली भिडलाय. बर, सुरुवातीला खेळवणे आणि एका थापडीत विषय संपवणे हे हनुमानाची खासियत आहे. हा जंबुमाली प्रचंड पराक्रमी असल्यासारखा हनुमानाशी भिडतोय. त्याचं कारण पण एक आहे. त्या सीता संशोधनाच्या वेळेला, सीता शोध कार्याच्या वेळेला हनुमानाने लंकेत जो काही उत्पात घडवला होता, त्या हनुमानाला युद्धभूमीवर आपण पराभूत करू शकलो तर आपल्याला रावण अधिकचा पुरस्कार देईल असं जंबुमालीला वाटलंय. आणि काय असतं, कभी कभी गेंदा भैया भावनाओं में बहकर कुछ ज्यादा ही बातें कर लेते हैं, अशी अवस्था असते. युद्धज्वर चढला की आपण खूप काही मोठे आहोत आणि खूप काही करू शकतो असं लोकांना वाटतं. आपण म्हणजे काय, भयंकर आहोत. आणि मग माहिती आहे का मी कोण आहे असं विचारत फिरतात माणसं. तसं आहे ते. या जंबुमालीने हनुमानावर वेगवेगळ्या अस्त्रांचा प्रहार करायला सुरुवात केली आहे. म्हणजे राग कसला बघा, युद्ध कसलं. सापडलेलं अस्त्र हनुमानाला फेकून मारायचं, सापडलेलं अस्त्र हनुमानाला फेकून मारायचं. जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत हनुमान गप्प आहे. जा रे बाळा, जा रे बाळा असं करतोय ते. म्हणजे त्रास होत नाही तोपर्यंत. पण जंबुमालीने फेकलेल्या एका अस्त्रामुळे हनुमानाच्या छातीला एक हलकीशी जखम होते. हलकीशी जखम. कारण कशामुळे होते माहितीये? ती सुद्धा जंबुमाली रथात आहे ना, हनुमान खाली. उंचावरून हा फेकून मारतो. हनुमान खाली उभा असल्यामुळं ते शस्त्र येऊन हनुमानाच्या छातीवर इथं लागतं. आता हनुमानाच्या हृदयात, छातीत तर रामचंद्र. तिथे जखम म्हणजे रामचंद्राला जखम. हनुमानाला हे कसं सहन होईल? जंबुमालीला बिचाऱ्याला कळलंच नाही की हनुमानाला कुठे मारायचं असतं. त्यानं मारलं थेट छातीवर. त्याला वाटलं याच्या छातीवर वार करू आणि जर या वारात तो जखमी झाला तर मग झालं, संपलं. पण त्याही वाराने हनुमानाला काय होणार नाही याची जाणीव जंबुमालीला कुठे आहे? हलकीशी जखम होतीये, रक्त बाहेर पडल्यासारखं वाटतंय आणि या रक्ताकडे बघून हनुमानाचा प्रचंड पारा चढतोय. आता हनुमान जंबुमालीला सोडत नसतात. आता सोडत नसतात. हनुमानाने एक प्रचंड मोठी गर्जना करत उडी घेतली आहे आणि रथात गेलेले आहेत. आता रथात प्रवेश केल्यानंतर काय होईल? अहो, जिथे तो प्रचंड शक्तिशाली हनुमान रथात उडी मारल्याबरोबरच तो रथ तुटतो. काडकन आवाज की रथ तुटला. आणि जंबुमालीला आपल्या हातात पकडून एका क्षणात यमसदनी धाडतात. एका क्षणात. म्हणजे बघा, मी सांगायला किती वेळ लावलाय. खरं तर कथा सांगायची म्हणजे जंबुमालीला पकडलं, तडपवलं, मारलं असं सांगायला पाहिजे. रथ तोडला, धरला, मारला, संपला. इथे अध्याय ओढा. हा आता पुन्हा काही सांगायचंच नाही जंबुमालीविषयी. बराच काळ जंबुमाली धडपड 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 करत होता हनुमानाला जखमी करण्यासाठी. हनुमानाने मारली उडी, रथ टाकला मोडून, सारथी गेला उडून, घोडे गेले मरून
आणि जंबूमाली सुद्धा थेट ढगात. जंबूमाली मेल्याची बातमी ही राक्षसवीरांच्या मध्ये पोहोचते. कारण असा असतो ना, तो कुरकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला. तसं असतं ते. मी बघतो, मी मारतो असं म्हणून आपला पराक्रम दाखवणारा एक राक्षसवीर हनुमानाला मारायला त्याला काही क्षणही लागले नाहीत. युद्धभूमी आहे ती, बघणारे असतात. बघ्यांची संख्या जास्त असते युद्धभूमीवरती, आणि या बघणाऱ्यांना काय होतंय हे कळतं. आणि कसं आहे माहितीये का, हे असलं बघून घाबरणारेच जास्त असतात, आणि हे घाबरलेलेच बोंबलून सगळीकडे खबर पोचवतात. जम्बूमाली मेला, एका क्षणात मारलं. आणि ही बातमी वाऱ्यासारखी युद्धभूमीवर पसरते आणि राक्षस सैन्यांमधली शक्तीच नाहीशी होऊ लागते. दुसरा वीर निखळलेला असतो. या युद्धासोबत या भूमीवर अजून एक लढाई चालू आहे. ती म्हणजे प्रतपन नावाचा राक्षस नलाला भिडलेला आहे. नलाशी याचं युद्ध चाललंय, आणि या प्रतपनाने नलाला भलताच त्रास दिलाय. जरा भारीच ठरलाय हा. काहीतरी करतो, इकडून तिकडून फिरून येतो, नलाला जखमी करतो. कधी बाण मारतोय, कधी गदा फेकून मारतोय, कधी द्वंद्वात तो नलाला भारी पडतोय. प्रचंड त्रास. आणि या त्रासाला नल अगदी वैतागलेला आहे. एक क्षण तर असा येतो की या प्रतपनाच्या चाणाक्षपणापुढे, त्याच्या याच्यामुळे नलाला काही त्रास होतोय की काय, नल या युद्धात पराभूत होतोय की काय असं वाटायला लागतं. इतका जर्जर करून टाकलाय प्रतपनाने. राक्षसवीर कमी नव्हत्या, म्हणजे उगाच राक्षसवीरांच्या मध्ये क्षमता नव्हती, ते कमी होते, काहीतरी गडबड होती असं काही समजायचं कारण नाही. पण वैतागलेल्या नलाने थेट प्रतपनाच्या रथात उडी मारली आहे. आणि हे रथात उडी मारणं फार मस्त काम यांचं. वानर असते, उडी कुठं मारणार, त्याला मारायला ज्या सरळ जाणार. आणि या प्रतपनाच्या, तुम्ही आपल्या हिंदी चित्रपटामध्ये काही संवाद आहेत बघा. घूर के मत देख, आंखें निकाल लूंगा, आंखें निकाल के गोटिया खेलूंगा, अशी वाक्य आहेत ना. ही आत्ता आलेली वाक्य नाहीये, तो त्यावेळेस पासूनची आहेत. आमच्या रामायणात ही पद्धत होती. नलाने उडी मारली आहे त्या प्रतपनाच्या रथामध्ये, त्याला खाली पाडलाय आणि त्याला असा मारलाय की दोन्ही डोळे बाहेर काढलेत. आणि त्या बाहेर पडलेल्या डोळ्यांच्या यातना चालू असतानाच त्या प्रतपनाला नलाने संपवलेला आहे. प्रतपनही कोसळलाय. म्हणजे एकाला हनुमानाने मारलंय, एकाला संपातीने मारलंय, एकाला नलाने मारलंय. पण दुसऱ्या बाजूला मात्र एक प्रचंड मोठा राक्षस वानर सेनेला भक्ष करत निघालेला आहे. अक्राळ विक्राळ आहे. त्या प्रचंड रूपापुढे वानर सेना भयभीत झाली आहे. त्या भागातल्या सेनाला तो उचलतोय आणि गिळंकृत करून टाकतोय. इतका महाभयंकर राक्षस. वानर सेनेत एक भयाचं वातावरण निर्माण झालंय. कोण आहे हा राक्षस, काय होत आहे? 3 वीर मारल्याचा आनंद, इंद्रजिताला परास्त केल्याचा आनंद वानरसेनेच्या मनामध्ये असताना एक संकट मात्र घोंगावत येत आहे. ते कोणतं संकट आहे आणि त्या संकटाशी कोण लढतंय हे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.